एके दिवशी ढगांचा वरच्या जादुई जगात इंद्रधनुष्याचे राज्य नावाचं एक सुंदर राज्य होतं. त्या राज्यात 7 रंगांचे जादुई दिवे, चमकणारे पक्षी आणि मधुर सुरांत बोलणारी फुले होती. त्या राज्यात राहत होती एक खूपच सुंदर, दयाळू आणि बुद्धिमान परी, सुजाता परी. तिचे केस सूर्योदयासारखे चमकतं, पंख इंद्रधनुष्याच्या रंगांसारखे झळकत आणि तिच्या हसण्याने संपूर्ण राज्य उजळून निघत असे. सेपरीची रोजाची कामे सुजाता परी रोज सकाळी उठून राज्यातील ढगांना पांढरे, मऊ आणि उजळ करून द्यायची. ती पक्ष्यांना गाणे शिकवायची, फुलांना रंग भरायची आणि लहान पऱ्यांना उडण्याचे धडे द्यायची. सगळ्यांना सुजाता परी खूप आवडत असे. एके दिवशी काय झाले, एक काळा ढग अचानक राज्यात आला. तो रागाने फुटफुटू लागला, विजांचे आवाज करायला लागला आणि म्हणाला, मी सगळं इंद्रधनुष्य मिटवून टाकणार. राज्यात गोंधळ उडाला. रंग फिके होऊ लागले. पक्षी उडू शकत नव्हते. फुले कोमे जायला लागली. सगळी छोटी छोटी पर्या घाबरून सुजाता परीच्या मागे धावत आल्या. ताई, आम्हाला वाचवा. परीची धैर्याची सुरुवात सुजाता परी शांतपणे म्हणाली, घाबरू नका. काळा ढगाही वाईट नाही, तो नक्कीच दुःखी आहे. तिने आपले चमचमणारे पंख उघडले आणि त्या काळ्या ढगाकडे उडाली. ढग तिला बघून म्हणाला, कोणीही माझ्यासोबत खेळत नाही म्हणून मी रागावलो. परीला सगळा कळला. ती हलकेच हसली आणि म्हणाली, अरे, तूही आमच्या राज्याचा एक भाग आहेस. पासाशिवाय इंद्रधनुष्य कसा दिसेल? ढग थोडा शांत झाला, पण म्हणाला, खरंच मला तुझ्यासारखा मित्र मिळेल? इंद्रधनुष्याचा जादुई क्षण. सुजाता परीने आपली जादूची काठी उचकटली. तिने ढगावर चमकदार तारे फेकले. त्या चमकांनी ढग हलका झाला, त्याचा राग विरघळला आणि मग आकाशात 7 रंगांचा भव्य इंद्रधनुष्य तयार झाला. सगळ्या पर्या आनंदाने ओरडल्या, वा, आमच्या परीने कमाल केली. काळा ढगाही हसत होता. तो हलक्या पावसात बदलला आणि त्या पावसाच्या थेंबांमध्ये सूर्यकिरणे पडून राज्य आणखी सुंदर दिसू लागले. शेवटाचा सुंदर संदेश सुजाता परीने सगळ्यांना म्हणाला, जो रागावतो तो वाईट नसतो. कधी कधी त्याला फक्त मित्राची गरज असते. त्या दिवसानंतर काळा ढग रोज राज्यात येऊन छोटासा पाऊस पाडत असे.